नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर. माझ्या मागे जे तुम्हाला थंबनेल दिसतंय त्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि सांगायची गरज नाही. ज्याचं आपण जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे, अशी चॅम्पियन ट्रॉफी भारताने तिसऱ्यांदा जिंकली आणि त्याचा जल्लोष नुसता भारतातच नाही तर जगभरात त्याचा डंका वाजला. आणि भारताने काय कामगिरी केलेली आहे, ही कामगिरी कशा कशा पद्धतीने झाली आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी याबद्दलची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघायचा, कारण यावर प्रश्न येणारच आहेत. कारण मागे आपण पाहिलं होतं, मागे या पोलीस भरतीमध्ये बरेच प्रश्न आपल्या T20 वर्ल्ड कप याच्याशी संबंधित होते. आता ही चॅम्पियन ट्रॉफी झालेली आहे आणि फक्त 8 महिन्याच्या फरकाने आपण ICC वर्ल्ड कप नंतर ICC ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे भारत हा सांगायलाच नको जगत जेता बनलेला आहे. फक्त एकच झालं होतं, T20 आपला वन डे वर्ल्ड कप आपण जिंकला नाही, नाहीतर तोही झाला असता. म्हणजे वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप आणि ICC चॅम्पियन, म्हणजे एकदम बहारच झाली असती. पण आपण तिथपर्यंत पोहोचलो. फार मेहनत केली होती आपल्या क्रिकेटर्सनी आणि तो फक्त आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही, पण त्याच आपण काय घेतलेलं आहे, बदला घेतलाय आणि तो चॅम्पियन ट्रॉफी आपण जिंकलेलो आहे. आता माझ्याबरोबर ही माहिती माझ्याबरोबर राहिलात, कारण मी टाईप केलेली नाही, मी लिहून देणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर राहायचं आणि ही माहिती स्वतःकडे नमूद करून ठेवायची, कारण येत्या काळावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार की चॅम्पियन ट्रॉफी ही कशी आणि त्याबद्दलचं प्रश्न, कोणी जिंकलं, कधी जिंकलं, संस्करण किती होतं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे काय करायचं तर व्हिडिओ शेअर करायचा, काय करायचा लिंक शेअर करायची त्याची, आणि लाईक पण करायचं. पण शेवटी आत्ताच सांगितलेलं बरं, कारण नंतर आवडलं तर लाईक करायचं म्हणून. चला सुरुवात करूया चॅम्पियन ट्रॉफी याबद्दलच्या माहितीला. आता ICC याची चॅम्पियन ट्रॉफी जी आहे, या ट्रॉफी बद्दल आपण आता जाणून घेणार आहोत, बरोबर आहे की नाही. आता ही कशाद्वारे केली जाते, ICC परिषद जी आहे ही कुठली, म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, जय शाह आहेत, बरोबर आहे की नाही. जय शाह हे सध्या कोण आहेत, याचे अध्यक्ष आहेत. BCCI चे रोजर बिन्नी. याचं कुठे आहे, ICCचं दुबईला आहे, बरोबर की नाही. याचं मुख्यालय कुठे आहे, दुबई. आपल्याला एक प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आता याचं स्वरूप जे आहे हे एक दिवसीय सामन्याचं आहे ना. काय आहे स्वरूप, एक दिवसीय सामना जो आहे हा एक दिवसीय सामना, म्हणजे षटक किती, 50 षटकाचा, 50 ओव्हरचा, बरोबर की नाही. T20 मध्ये 20 असतात, इथे 50 षटकाचा आहे, बरोबर आहे. आता नवीनतम म्हणजे आत्ताच पहिलं बघूया, पहिलं संस्करण कधी झालं होतं. पहिले संस्करण हे कधी झालं होतं, 1998 ला झालं होतं, 1998 ला, बरोबर आहे. कुठे झालं होतं हे, बांगलादेश. कुठे झालं होतं, बांगलादेश या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं, बरोबर की नाही. आता नवीनतम म्हणजे नवीन जे झालं ते 2025 चे कुठे झालं बरं, पाकिस्तान. आणि कुठे झालं, पाकिस्तानने त्याचं आयोजन केलं होतं. आणि सौदी अरब अमिराती, बरोबर आहे. तर यांनी केलेलं, बरोबर आहे, या दोघांनी. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता सध्या जे झालं, सध्याचे संस्करण कितवं होतं, तर हे संस्करण होतं 9वं. कितवं होतं, 9वं, जे 2025 ला आता झालेलं, बरोबर की नाही. हे लक्षात ठेवायचं. आता याच्या पुढे 2029 ला हे कुठे होणार आहे, 2029 ला होणार आहे भारतात. आणि हे कितवं होणार आहे, 10वे. काय होणार आहे, 10वं 2029 ला भारतामध्ये होणार आहे. पण त्याला अजून वेळ आहे, आता 4 वर्षानंतर येणार तो, बरोबर की नाही. ते लक्षात ठेवायचं. म्हणजेच एक दिवसीय सामना ICC जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ती नवीनतम आहे, म्हणजे 2025 जो पाकिस्तान आणि सौदी अमिरातीमध्ये झाला,
अंतिम सामना तिथेच झाला, बरोबर की नाही. पुढील आवृत्ती 2029 ला होणार आहे आणि संस्करण 9 याचं ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला विचारले जातील. ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत, बरोबर की नाही. ब्रँड अँबॅसेडर म्हणजे सदिच्छा दूत कोण होता, शिखर धवन. शिखर धवन जो आहे हा याचा ब्रँड अँबॅसेडर होता 2025 चा, म्हणजेच 9वं संस्करण याचा ब्रँड अँबॅसेडर हा कोण होता, शिखर धवन होता, हे लक्षात ठेवायचं. आता आपण विजेते पाहूया. विजेते कोण कोण आहेत, कोण कोण झाले विजेते, बरोबर की नाही. आता इथे आयोजन लिहेन तुम्हाला मी. इथे कोण आहेत विजेते, आलं का लक्षात. आयसीसी जी चॅम्पियन ट्रॉफी जी आहे या ट्रॉफी बद्दल कोण कोण जिंकलेले आहेत. इथे काय आहे वर्ष, बरोबर आहे की नाही. इथे काय आहेत संघ, विजेता संघ, विजेता संघ, बरोबर आहे की नाही. आणि इथे काय आहे आयोजन, कुठे कुठे आयोजन करण्यात आलं होतं, बरोबर की नाही. पहिलं जे झालं ते 1998 ला झालं, बरोबर आहे. विजेता संघ दक्षिण आफ्रिका होता, बरोबर आहे. आणि आयोजन कुठे करण्यात आलं होतं, बांगलादेशला, बरोबर आहे. बांगलादेशला याचं आयोजन. दुसरं जे आहे ते कधी झालं होतं, प्रत्येकी 2-2 वर्षांनी व्हायचं. त्यावेळेला 2000 ला झालं. यावेळेला कुठे, न्यूझीलंड होता. हा न्यूझीलंड हा 2000चा विजेता आहे. यावेळेला कुठे झालं होतं, तर केनियाला झालं होतं. कुठे झालं होतं, केनिया. आपला अंतिम सामना जो झाला होता चॅम्पियन ट्रॉफीचा तो कोणाबरोबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड. आणि न्यूझीलंड हा उपविजेता आहे 9व्या संस्करण, म्हणजे जे आता 2025 ला झालं, बरोबर आहे. यानंतर 2002 ला झालं. कधी झालं, 2002 ला. हे भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संयुक्तपणे विजयी म्हणून घोषित कर. भारत आणि श्रीलंका जे आहे हे संयुक्तपणे काय झाले, विजयी, बरोबर आहे. हा आपला पहिला होता, पण संयुक्तपणे होता. हे कुठे झालं होतं, हे श्रीलंकेला झालं होतं. आयोजन कुठे होतं, श्रीलंका. आणि तिथे भारत आणि श्रीलंका या दोघांनाही विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर 2004 ला वेस्ट इंडिज, 2004 मध्ये वेस्ट इंडिज जे आहे, वेस्ट इंडिज, या वेस्ट इंडिजने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. आणि वेस्ट इंडिजचं कुठे होतं बरं, इंग्लंडला झालेलं. कुठे, इंग्लंड, बरोबर आहे. त्यानंतर 2006 ऑस्ट्रेलिया, 2006 ऑस्ट्रेलिया विजयी. ऑस्ट्रेलियाची कुठे झाली, 2006 ची भारतामध्ये झाली. आपल्या भारतात याचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं भारतामध्ये याआधी कधी झालं, तर भारतामध्ये याआधी 2006 ला आयोजन करण्यात आलं होतं. एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे. यानंतर 2009 ला ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजयी, ऑस्ट्रेलिया, बरोबर आहे. आता ही कुठे झाली होती, दक्षिण आफ्रिकेला. कुठे झाली होती, दक्षिण आफ्रिका. आयोजन, बरोबर की नाही, हे लक्षात ठेवायचं. इथे वर्ष आहे, इथे विजेता आणि इथे काय, आयोजन, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. 2009 नंतर काय झालं, 2013 आपण जिंकलो. 2013 ला भारत जिंकलो होतो आणि याचं आयोजन कुठे झालं होतं, इंग्लंडला झालं होतं, बरोबर की नाही. हे लक्षात ठेवा. इंग्लंडमध्ये आयोजन झालं होतं 2013, भारत इंग्लंड, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 2017 पाकिस्तान आहे. काय बरं, 2017 पाकिस्तान विजेता, बरोबर आहे. आणि हे कुठे झालं होतं, 2017चं पाकिस्तानचं इंग्लंडला झालं होतं. त्यामुळे इंग्लंडला 3 झालेले आहे, ते लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. आता इथे तुम्ही जर मोजलं, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, बरोबर आहे, हे चौथं, हे 5वं, हे 6वं, हे 7वं, हे 8वं आणि 9वं जे आपण जिंकलो, बरोबर की नाही, ते तुम्हाला माहितीच आहे. भारत जिंकला, आणि हे कुठे गेलं होतं आयोजन, पाकिस्तान आणि सौदी अरब अमिरातीमध्ये, बरोबर आहे की नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे.
आता सर्वाधिक वेळेला जिंकणारा कोण? सर्वाधिक वेळा विजेता हा कोण आहे? तर सर्वाधिक वेळेला विजेता हा भारत आहे आणि भारताने हा 3 वेळेला जिंकला, 1, 2 आणि 3. बरोबर आहे. कधी जिंकला आपण बघाशी पाहिलं? 2002, 2013 आणि कधी बरं? 2025. म्हणजे सर्वाधिक वेळेला विजेता संघ कोणता आहे? तर भारत आहे. या 3 वेळेला जिंकलेला या मागे तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल. बरोबर की नाही? कुठे कुठे झालं होतं? इथे श्रीलंकेला झालं होतं. बरोबर आहे, श्रीलंका. बरोबर आहे. 2013 इंग्लंड आणि 2025 संयुक्तपणे पाकिस्तान. पण पाकिस्तानला फायनल झाली नाही. ही कुठे झाली? सौदी अरब अमिराती या ठिकाणी झालं. म्हणजे आज जो फायनल मॅच झाली ती या ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? तर हे सगळे लक्षात ठेवायचं. हे पहिल्या क्रमांकावर आहे. भारत प्रथम क्रमांकावर आहे कारण ती 3 वेळेला त्याने जिंकलेलं आहे. किती वेळा? 3 वेळा. बरोबर आहे की नाही? यानंतर दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? ऑस्ट्रेलिया. बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने कधी जिंकलंय? 2 वेळेला जिंकलेलं आहे. कोणत्या 2 वेळेला? 2008 आहे, 2006 आणि 2009. 8 बोललो मी. 2006 आणि 2009. बरोबर आहे. या वेळेत आता हे तर तुम्हालाच माहिती आहे. 2006 ला कुठे झाला? ऑस्ट्रेलिया. कुठे गेला होता? भारतामध्ये. बरोबर की नाही? भारतात हे याचं आयोजन झालं होतं आणि भारतामध्ये आयोजन होऊन 2006 चा विजेता ऑस्ट्रेलिया संघ आहे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर 2009 ला 2009 ला कुठे झालं होतं? दक्षिण आफ्रिकेला. दक्षिण आफ्रिका. बरोबर आहे. या दक्षिण आफ्रिकेला काय झालं? आयोजन झालं होतं आणि तिथे ऑस्ट्रेलिया संघ जिंकलाय. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका जिथे आयोजन झालं होतं त्या ठिकाणी काय झालं? ऑस्ट्रेलिया जिंकलेली आहे. बरोबर आहे की नाही? याला बाकी नंतर तुम्ही पाहिलंच आहे. एक एक वेळेला जिंकणारे इथे तुम्हाला दिसता येत आहे ना. दक्षिण आफ्रिका एक वेळेला, न्यूझीलंड एक वेळेला. जर आता जिंकली असती तर याचं दुसरं असतं. बरोबर की नाही? त्यानंतर श्रीलंका फक्त आपल्या बरोबर जिंकले एकदाच. वेस्ट इंडिज सुद्धा एकदाच जिंकलेली आहे. कळलं? बाकी ऑस्ट्रेलिया आणि भारत आणि पाकिस्तान म्हणजे एकदाच जिंकणारे कोणते आहेत? दक्षिण आफ्रिका आहे, न्यूझीलंड आहे, श्रीलंका आहे, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान असे संघ एकदाच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया. भारताने 3दा, ऑस्ट्रेलियाने 2दा. हे लक्षात ठेवा. आता यानंतर याला काय काय म्हटलं गेलं होतं ते पाहूया. आयसीसी नॉकआउट म्हटलं होतं याला. नॉकआउट. नॉक आउट जे आहे हे म्हटलं गेलं होतं. नॉकआउट हे कधीपर्यंत म्हटलं गेलं? 1998 ते 2000 या काळापर्यंत नॉकआउट असं नाव होतं याला. हे लक्षात ठेवा. आणि चॅम्पियन ट्रॉफी जी आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जी आहे हे ट्रॉफी कधी म्हटलं गेलं याला? 2000 साली. कधी? 2000. हे लक्षात ठेवा. ओके. 2000 पासून याला चॅम्पियन ट्रॉफी असं म्हटलं गेलं. आता सर्वाधिक वेळा याचं आयोजन इंग्लंडमध्ये झालेलं आहे. कुठे? सर्वाधिक वेळा आयोजन कुठे झालं? इंग्लंड. किती वेळा झालेला आहे? 3 वेळा झाले. बरोबर की नाही? किती वेळा झाले? 3 वेळा. 2004, 2013 आणि 2017. 2004, 2013 आणि 2017 इथे तुम्हाला दिसेल जे मी मगाशी तुम्हाला लिहून दिलं. बरोबर की नाही? 2004, 2013 आणि 2017. बरोबर आहे. मग जर विचारलं सर्वाधिक वेळेला कोणत्या ठिकाणी आयोजन झालेलं आहे तर इंग्लंडमध्ये झाले. बरोबर की नाही? सर्वाधिक धावा जर आहेत यामध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये पाहिलं तर सर्वाधिक धावा या कोणी केलेल्या आहेत? क्रिस गेल. क्रिस गेल हा कोणत्या संघाचा आहे? वेस्ट इंडिज. बरोबर आहे. वेस्ट इंडिजचा
हा खेळाडू आहे, याने 791 केलेले आहेत. किती आहे? 791 इतके धावा म्हणजे रन केलेले आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2002 पासून ते 2013 हा इतक्या काळात त्याने जे काही मॅचेस खेळलेले आहेत त्या पुढे मी सांगेन, पण पहिले लक्षात ठेवा सर्वाधिक विकेट कोणी घेतले? काईल मिल्स याने घेतलेले. सर्वाधिक हा बळी विकेट ज्याला म्हणतो हे कोणी घेतलेलं आहे? तर काईल मिल याने. काईल मिल्स याने घेतलेले 28. किती घेतलेले आहेत? 28 बळी घेतलेले आहेत. याचं 2002 सेम आहे वर्ष, 2002 ते 2013 या काळात घेतलेलं आहे. ओके, आता आपण पाहूया याच्यामध्ये कोणी कोणी सर्वाधिक धावा करणारे कोण कोण आहेत. हा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जी आहे, पहिले 3 पाहूया. परीक्षेमध्ये ते तुम्हाला विचारतील सर्वाधिक करणारे कोण आहे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक क्रिस गेलचा लागतो. क्रिस गेल याने किती केल्यात सांगितलं तुम्हाला? धावा ज्या आहेत या धावा केल्यात 791. बरोबर की नाही? कळतंय? धावा किती केल्यात? 791 केल्यात. सर्वाधिक करणारा वेस्ट इंडिजचा 17 सामन्यांमध्ये केलंय त्याने, आणि 2002 ते 2013 तुम्हाला सांगितलंय किती सामने याचे? 17 सामने. 17 सामन्यांमध्ये त्याने केले. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपला भारताचा आहे विराट कोहली. विराट कोहली याने किती केलेले आहेत? 728 धावा केलेल्या आहेत. किती? 747 धावा. बरोबर आहे, 747 धावा एकंदरीत केलेले आहेत. 18 सामने खेळला, पण त्यातले 16 डावामध्ये केलेले आहेत. सामने 18, बरोबर आहे, आणि डाव जे आहेत खेळलेला हे 16 डावामध्ये त्याने 747 इतके रन केलेले, धावा केलेत. म्हणजे त्याचा कालखंड आपण पाहिला, म्हणजे हा सुरुवात केली 2009 ते आता 2025. आता 2029 पर्यंत कदाचित तो नसावा, कारण आता 4 वर्षानंतर येणार आहे. त्यामुळे कदाचित हा त्याचा शेवटचाच चॅम्पियन ट्रॉफीचा खेळ असावा. आणि सेकंड क्रमांक आता येणारे जे कोणी आहेत, हे क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला किंवा याचा रेकॉर्ड तोडला तर पुढे जातील. बरोबर की नाही? त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? महिला जयवर्धने. कोण आहे थर्ड पोझिशनला? हा कोण आहे? महिला जयवर्धने हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जयवर्धनेने किती केलेले आहेत? 22 सामन्यांमध्ये. म्हणजेच हा श्रीलंकेचा ना, श्रीलंका 22 सामने, त्यामध्ये 21 डाव. या 21 डावात त्याने रन किती केलेले आहेत? 742 रन इतके केलेले आहेत. जर का विराट कोहली याने या आत्ताच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणखीन काही 100 ते 150 केले असते तर निश्चितच क्रिस गेलला मागे टाकून तो पुढे गेला असता, आणि आतापर्यंतचा सर्वात जास्त धावा करणारा विराट कोहलीच झाला असता. बरोबर की नाही? तर हे 3 आहे, ते लक्षात ठेवा धावा करणारे. ओके, सर्वाधिक बळी पाहू आपण. सर्वाधिक बळी हे कोणी कोणी घेतलेले आहेत, बरोबर की नाही? आता यामध्ये काईल मिल्स आहे, जे तुम्हाला सांगितलं फर्स्ट पोझिशनला काईल मिल्स, बरोबर आहे. आता याने किती घेतलेले आहेत? 28 बळी घेतलेले आहेत 15 सामन्यांमध्ये. किती? 15 सामने 18 नाही सॉरी 15 सामने, बरोबर आहे, 15 सामन्यांमध्ये 28 बळी, हे लक्षात घ्या. बरोबर की नाही? आता इथे मी तुम्हाला जयवर्धनेचा जो काळ होता तो 2006, याने 2006 ते 2017 पर्यंत तो याच्यात होता, आणि त्याने 742 रन आतापर्यंत केलेले आहेत. बरोबर की नाही? आता काईल मिल्स जे आहे हे 2002 ते 2013 मगाशीच लिहून तुम्हाला दिलं. बरोबर आहे. सेकंड पोझिशनला कोण आहे जास्त बळी करणारा? तर मलिंगा आहे. बरोबर आहे, मलिंगा हा श्रीलंका. बरोबर आहे. आणि हा कोण आहे? काईल मिल्स हा न्यूझीलंडचा आहे, हे लक्षात ठेवायचं. हा कुठला आहे?
न्यूझीलंड, या न्यूझीलंडचा हा खेळाडू आहे. मलिंगा हा श्रीलंकेचा, आणि याने किती सामन्यांमध्ये? 16 सामने 15 डावांमध्ये. एक मिनिट, याचं 21 सामने आणि याचे 15 आहेत. 15 सामने. या 15 सामन्यांमध्ये त्याने जवळपास 25 बळी घेतलेले आहेत. 25. किती घेतलेले आहेत? 25 बळी. आणि तिसरे जो आहे थर्ड, हा कोण आहे? मुथय्या मुरलीधरन. हा मुरलीधरन याने काय केलेलं आहे तर 24 बळी घेतलेले आहेत. 17 सामन्यांमध्ये 15 डावांमध्ये काय घेतलेले आहे त्याने? 24 बळी. सामने कदाचित तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण हे बळी लक्षात असले पाहिजेत. पहिल्या याच्यामध्ये काईल मिल्स आहे न्यूझीलंडचा, दुसरा आहे मलिंगा श्रीलंकेचा 25 बळी, आणि तिसरा मुथय्या मुरलीधरन 24 बळी घेतलेला. ओके. याने 2006 ते 17 आणि मुथय्या मुरलीधरनने याने सुद्धा 1998 त्याच्या अगोदरचा 1998 ते 2009 पर्यंत, हे लक्षात ठेवायचं. कधी? 2009 पर्यंत. आता याच्यामध्ये आपण जे जिंकलो, बरोबर आहे, भारत जे जिंकला, त्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला नमूद करून सांगतो. ती गोष्ट महत्वाची वाटते मला. 2002 ला आपण श्रीलंकेमध्ये जिंकला, त्यावेळेला कर्णधार जो होता, बरोबर की नाही, इथेच लिहितो कर्णधार, कॅप्टन, हा कोण होता? तर कर्णधार कोण होता 2002 ला? तर तो होता सौरभ गांगुली. सौरभ गांगुली. 2013 ला कोण होता कर्णधार? धोनी होता, महेंद्रसिंग धोनी. आणि आता 2025 ला कोण होता? रोहित शर्मा. म्हणजे या तिघांच्या कॅप्टनशिप मध्ये आपल्याला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आपण जिंकलेलो, हे लक्षात ठेवा. आता या वेळेला 2002 ला ज्या वेळेला झालं, त्यावेळेला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज या कुठल्याही गोष्टी झाल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. 2013 ला कोण होतं बरं? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं 2013 ला कोण होतं कर्णधार? धोनी होता. मॅन ऑफ द मॅच याच्यामध्ये कोण होतं? मॅन ऑफ द मॅच हा कोण बरं? तर रवींद्र जडेजा. बरोबर आहे. मॅन ऑफ द मॅच कोण होतं? रवींद्र जडेजा. मॅन ऑफ द सिरीज शिखर धवन. हा मॅन ऑफ द सिरीज हे कोण होतं? शिखर धवन. कळलं का? याने किती रन बनवले होते ते आपण नंतर पाहूया, पण मॅन ऑफ द सिरीज या शिखर धवन होता. आणखीन काय बरं याच्यामध्ये? तर सर्वाधिक धावा शिखर धवननेच काढल्या, तेच आहे की 363 धावा याने काढल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. 2013 ला मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला विचारलं, या आधीचा 12 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीज हा शिखर धवन होता आणि मॅन ऑफ द मॅच हा रवींद्र जडेजा होता अंतिम सामन्यातला. बरोबर आहे. 2025 आपण जे आता पाहिलं, 2025 कॅप्टन कोण होता? रोहित शर्मा. हा जो अंतिम सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होता? मॅन ऑफ मॅच रोहित शर्मा. कोण होता? रोहित शर्मा. बरोबर आहे की नाही? मॅन ऑफ द सिरीज या वेळेला कोण होता? सचिन रवींद्र होता, हे लक्षात ठेवायचं. हा मॅन ऑफ द सिरीज हा कोण? सचिन रवींद्र. हा कुठला आहे? न्यूझीलंडचा. बरोबर आहे की नाही? याने धावा जास्त केलेल्या आहेत. किती केल्या आहेत? 263 धावा केलेल्या आहेत. कळलं का? हे लक्षात ठेवा. हा आणि बळी कोणी घेतलाय? हेनरी याने घेतलेला आहे
न्यूझीलंडचा 10 बळी घेतले. हेनरी याने काय घेतलंय? न्यूझीलंडचा आहे. आलं का लक्षात? न्यूझीलंड याचा हेनरीने किती? 10 बळी. हे लक्षात ठेवा. 2025 चं विचारलं आयसीसी तर 2025 चा बळी घेणारा हेनरी याने 10 बळी घेतलेले आहेत. सर्वाधिक धावा करणारा रचिन रवींद्र बरोबर आहे 263 धावा केल्यात. मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना हा कोणाचा आहे बरं? तर रोहित शर्मा. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवा. तर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच आणि जास्त बळी घेणारा सर्वाधिक, हे लक्षात ठेवा. थोडस 2025 बद्दल जाता जाता आपण बघून जाऊया. 2025 काय बरं? आता यामध्ये धावा करणारे जे आहेत त्या धावा करणारे आपण पाहूया. धावा करणारे पहिल्या पोझिशनला आहे रचिन रवींद्र, न्यूझीलंड. बरोबर आहे की नाही? आणि न्यूझीलंडचा आहे. धावा किती केल्यात त्याने? धावा केल्या 263. बरोबर आहे. त्यानंतर आहे श्रेयस अय्यर. सेकंड पोझिशनला आपल्या भारताचा श्रेयस अय्यर. जबरदस्त खेळला, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. बरोबर की नाही? त्याने किती केलेले आहेत? तर 243 केलेले आहेत. याच्या खालोखाल आहेत 243. यामध्ये 2 अर्धशतक आहेत. हा भारताचा आहे आणि धावा केलेल्या आहेत 243 धावा, 2 अर्धशतक यामध्ये आहे. अलग लक्षात. याने काय केलंय? तर 2 शतक केलेले 4 सामन्यांमध्ये. याने काय केले? 2 शतके 4 सामने यात. अलग लक्षात. बाकी श्रेयस अय्यरने किती केले? 5 सामने खेळलेले आहे. बरोबर की नाही? 5 सामने आणि या 5 सामन्यांमध्ये त्याने 2 अर्धशतकांसह 243 धावा केलेल्या आहेत. थर्ड पोझिशनला कोण आहे यामध्ये? हा बेन डकेट आहे. कोण आहे? बेन डकेट. डकेट कुठला आहे बरं? हा इंग्लंडचा आहे. इंग्लंडचा डकेट हा आहे, हे लक्षात घ्या. बरोबर की नाही? आता याने काय केलेलं आहे? 1 शतक केलेलं आहे 3 सामन्यांमध्ये आणि 227 रन केलेत. धावा किती केलेल्या आहेत? 227. हा 1 शतक, हा 1 शतक आहे. आणि किती बरं? 3 सामने. 3 सामन्यांमध्ये त्याने 227 धावा केलेल्या आहेत एका शतकासह. चौथा कोण आहे? फोर्थ पोझिशनला जो रूट आहे. धावा केल्या 225. हा जो रूट. आलं का लक्षात? हा इंग्लंडचाच आहे. जो रूट कुठला आहे? इंग्लंड. किती केलेले आहेत? 225 धावा. 225 धावा. आता यामध्ये काय आहे? 225 मध्ये 1 शतक आहे. हा 1 शतक, 1 अर्धशतक. 1 शतक आणि काय आहे? 1 अर्धशतक. कळलं का? हे लक्षात घ्या. आणि मग 5वा हा आपल्याला विचारला जाईल, तो म्हणजे विराट कोहली, भारताचा. बरोबर की नाही? किंग कोहली त्याला म्हणतात. किती बरं? तर 218 केलेत. 1 शतक, 1 अर्धशतक. हा 218 धावा. यामध्ये 1 शतक आहे पाकिस्तान वर्सेस. हा हे कशात? पाकिस्तान. आणि 1 अर्धशतक. आता हे 1 अर्धशतक आपण याने कोणाबद्दल केले? कोणाविरुद्ध केले? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 1 अर्धशतक केलं. हे लक्षात ठेवा. हा तर हे पण हे तुम्हाला डिटेल्स मध्ये देतोय मी. याचं कारण हे जे आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. हा 5व्या क्रमांकावर यावेळेला विराट कोहली होता. 2 मॅच मध्ये तुम्हाला बघितलेलंच आहे त्याने जास्त रन नाही केले. जर का त्याने अधिकच्या धावा केल्या असता तर 300 350च्या वेळी पुढे गेला असता आणि प्रथम क्रमांकावर झाला असता. आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा सर्वाधिक धावा करणारा तोच झाला असता. हे लक्षात ठेवा. बरोबर नाही? आता याच्यामध्ये
10 मार्च, आत्ताच 10 मार्च 2025 ला ICC ने काय केलेलं आहे, संघ घोषित केलेला आहे, संघ घोषित केलाय. कळलं का? हा संघ कोणता आहे, तर यामध्ये रचिन रवींद्र जो आहे, रचिन रवींद्र याच्या अष्टपैलू खेळीमुळे ह्या काय झालेला आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे लक्षात ठेवा. काय बरं, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, हे लक्षात ठेवा. कोण बरं, रचिन रवींद्र, जो न्यूझीलंडचा आहे. मिशेल सॅटनर, हा काय झालाय, हा सुद्धा न्यूझीलंडचा आहे. हा कर्णधार, हा काय आहे, कर्णधार आहे. ओके, ते लक्षात ठेवा. न्यूझीलंडचा मिशेल सॅटनर जो आहे, हा मिशेल सॅटनर न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून आहे. तर रचिन रवींद्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे, ICC ने घोषित केलेला 10 मार्च 2025 चा संघ. हे लक्षात घ्या. भारताचे कोण कोण आहे त्याच्यामध्ये, यामध्ये भारताचे खेळाडू जे आहेत ते मी इथे लिहून देतो. भारताचे खेळाडू कोणते कोणते आहेत, हा यामध्ये आहे विराट कोहली, श्रेयस अय्यर, विराट कोहली, त्यानंतर श्रेयस अय्यर, त्यानंतर KR राहुल, बरोबर आहे. विकेट कीपर होता तो, विकेट कीपरच आहे याच्यामध्ये. त्यानंतर चौथा आहे मोहम्मद शमी, बरोबर आहे. आणि कोण बरं, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल. हा वरुण चक्रवर्ती आणि 6वा आहे अक्षर पटेल. हा तर हे लक्षात ठेवा. आपले भारताचे 6 आहे, त्याच्यामध्ये किती आहेत, भारताचे 6 खेळाडू यामध्ये आहेत. विराट कोहली, श्रेयस अय्यर, KR राहुल, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल. हे सगळे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. आलं का लक्षात? आता यामध्ये आणखीन जाता एक माहिती देऊन जातो, ती म्हणजे सर्वोच्च धावा करणारा यामध्ये कोण होता. 2025 हा ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वोच्च धावा करणारा सर्वोच्च धावा करणारा कोण होता, तर तो इंग्लंड विरुद्ध कोणी केलं होतं, अफगाणिस्तानचा इब्राहिम जद्रान. याने वैयक्तिकपणे केलं. किती बरं, 177 केलं होतं. किती, 177 धावा हे त्याने इंग्लंड या विरुद्ध केलं. इंग्लंड विरुद्ध 177. इंग्लंड यामध्ये पराभूत झाला होता, हे लक्षात ठेवा. वैयक्तिक आतापर्यंतचा हा सर्वोच्च रेकॉर्ड आहे ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा, हे लक्षात ठेवा. ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वोच्च रेकॉर्ड धावांचा इब्राहिम जद्रान हा अफगाणिस्तानाचा आहे. अफगाणिस्तान यातला खेळाडू आहे, याने केलेला आहे. त्यानंतर डकेट आहे, डकेटचं मला वाटतं 165 आहे. हा तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ICC चॅम्पियन ट्रॉफी बद्दलच्या. कारण जर तुम्ही यामध्ये पाहिलं तर हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत की सर्वाधिक धावा कोणी केल्या, सर्वाधिक बळी कोणी घेतलेल्या, आतापर्यंत सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी, त्यानंतर 2013 ला कोण कोण मॅन ऑफ द सिरीज होतं, यावर्षी मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, विराट कोहली कितव्या क्रमांकावर आहे, आता जे आहे ICC चॅम्पियन ट्रॉफीचा संघ यात रोहित शर्माला स्थान न मिळाले. बाकी जे 6 खेळाडू आहेत त्यांची नावं तुम्हाला विचारली जातील. अगोदरचे जे आहेत
पूर्वी 2-2 वर्षांनी व्हायचे, मध्ये जरा स्थगिती झाली होती, आता प्रत्येकी 4 वर्षांनी होणार आहे. 2029ला तो भारतात होणार आहे. यातले बरेच खेळाडू कदाचित 2029ला दिसणार नाहीत, जसं रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहेत, बरोबर की नाही. थोडंसं त्यांचं आता रिटायरमेंटचा एज लवकर येत चाललेला आहे, तर 4 वर्षानंतर ते खेळतील असं चिन्ह दिसत नाही. कदाचित 2027चा वर्ल्ड कप खेळतीलही, पण त्यानंतर सांगू शकत नाहीत. त्यामुळे हे जे रेकॉर्ड्स आहेत त्यांचे आत्ताचे झालेले हे इथेच राहतील. पण विराट कोहलीने या वर्षी जर व्यवस्थित आणखीनही 2 मॅच मध्ये त्याने स्कोअर केला असता तर कदाचित आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन बनवणारा आणि आत्ताच्या 2025च्या 9व्या संस्करणामध्ये सर्वाधिक रन बनवणारा तो झाला असता. पण असो, अत्यंत म्हणजे आपण ज्याला अनुभवी खेळाडू म्हणतो त्या अनुभवी खेळाडू सारखा तो खेळला आणि भारताला नुसता एकच नाहीये तर आपण दोनदा म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ज्या वेळेला संघात असताना म्हणजे या दोघांच्या बाबतीत जर तुम्हाला प्रश्न विचारला तर आतापर्यंत आपण आयसीसीचे 4 चषक जिंकलेलो आहोत. म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे असताना म्हणजे या दोघांनी त्यांच्या कालखंडामध्ये 4 आयसीसी चषक जिंकलेले आहेत. म्हणजे आयसीसीने ऑर्गनाईज केलेले या ज्या काही स्पर्धा आहेत क्रिकेट स्पर्धा यामध्ये आपण 4 जिंकलो आहोत. जाता आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आयसीसीने जे आयसीसी याच्यामध्ये हे जे चषक आहे हे चषक रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने आता राहिलेली जी जोडी आहे यांनी यांच्या काळात किती तर 4 आयसीसी चषक जिंकलेले आहेत. चॅम्पियन ट्रॉफी नाही म्हणत आहे मी, जसं वर्ल्ड कप आयसीसी करतो बरोबर की नाही. म्हणजे 2011ला आपण जिंकला, त्यानंतर आपण जिंकणारच होतो बरोबर की नाही, पण अनफॉर्च्युनेटली 2023ला आपण तो जिंकू शकलो नाही बरोबर की नाही. तर आता येणाऱ्या काळामध्ये कदाचित रोहित शर्मा विराट कोहली असूही शकतील, चांगलीच गोष्ट आहे. पण त्यांच्या कालखंडामध्ये आपण T20 वर्ल्ड कप बरोबर की नाही, T20 वर्ल्ड कप हे 2दा आपण जिंकलेलो आहोत. त्यानंतर जो वर्ल्ड कप आहे तो 2दा जिंकलेलो आहोत. त्यानंतर आयसीसी चषक 3दा जिंकलेलो आहोत. एकंदरीत आपण जर पाहिलं भारताने आयसीसी द्वारे जे स्पर्धा केली जाते त्यामध्ये 7 वेळा चषक जिंकलेला आहे. आणि सर्वाधिक वेळा जिंकणारा कोण आहे? सर्वाधिक वेळा तर तो आहे ऑस्ट्रेलिया. कोण आहे? ऑस्ट्रेलिया. किती वेळा जिंकलाय? 10 वेळा. हे लक्षात ठेवा, सर्वाधिक 10 वेळा. म्हणजे हा प्रथम क्रमांकावर आहे आणि आपण सेकंड आहोत ज्यांनी 7 वेळा आयसीसीच्या ट्रॉफी जिंकलेलो आहोत, आयसीसी द्वारे ऑर्गनाईज केलेलं. तर आपण आता इथेच थांबूया. तुम्हाला सविस्तर माहिती देण्यामागचं एकच कारण होतं. ते कारण म्हणजे कुठल्याही बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारला तर तो तुम्हाला योग्यपणाने आणि आठवून तुम्ही तो उत्तर दिलं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे आहेत, बॉलर आहेत, बॅट्समन आहेत, वेगवेगळे स्कोर झालेले आहेत. अंतिम सामना बरोबर आहे की नाही कोणामध्ये? आपला भारत आणि कोणाविरुद्ध झाला? न्यूझीलंड. 2013ला भारत विरुद्ध कोण होता? इंग्लंड होता. आणि 2002ला आपण बघितलेलं भारत विरुद्ध श्रीलंका होतं. पण पाऊस पडला आणि मग अनिर्णित राहिला निकाल म्हणून दोघांनाही संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आलं होतं. तर हे सर्व जे आहे हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. चॅम्पियन ट्रॉफी बरोबर T20 हे सुद्धा करून ठेवा. नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला हा जो परीक्षांचा कोणताही मग ती कोणती तुम्ही सरळ सेवा घ्या, कुठली परीक्षा घ्या, या परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच पडणार, हे लक्षात ठेवा. हे सगळं माहिती जी मी तुम्हाला दिली ही मी तुम्हाला लिखित दिलेली आहे. यावेळेला मी टाईप करू शकलो नाही, पण मला असं वाटलं टाईप करण्यापेक्षा तुम्हाला हाताने लिहून दिलं तर ते तुम्ही जास्त लक्षात ठेवाल. कारण टाईप केल्यानंतर आपण म्हणतो की हे टाईप केलेलं आपल्याला मिळेल, पण जसं जसं मी लिहित जातो तसं तुम्ही लिहित जाता. परिणाम स्वरूप तुम्हाला लक्षात राहतं. ही गोष्ट ही बाब पुढच्या वेळेला मी टाईप करून आणेनच, पण आता तुमची माफी मागतो, ही मी टाईप मध्ये आणू शकलो नाही, पण तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवायचं थांबलो नाही.
तर आवडला असेल तर लाईक करा, लिंक शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास जाता जाता महत्वाचं म्हणण्यापेक्षा सण आहे आणि या सणाचं महत्व तर अधिकच आहे. जाता जाता तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येत्या होळी आणि रंगपंचमी अगदी तुम्हाला आणि आपल्यापासून कोणालाही इजा होणार नाही, दुखापत होणार नाही अशा पद्धतीने साजरा करा आणि पर्यावरणाचा विचार करून करा. कुठलेही रंग असे वापरू नका ज्या रंगाने पर्यावरणाला काही त्रास होईल. कळतंय? जय हिंद.